त्याला लय खाल असं नाही तसं नाही, हवा असताना 10 रोज मला भेटायचं. आणि मी या सगळ्यांना समोर सांगितलं की तुम्ही जेवढं जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार. पण हे मी विसरून गेलो की साला यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला कळलं नाही. मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही, हे माझं दुःख आहे. की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये, आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटतं की समाजाला अशा प्रकारचं गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. तर कोण उभं राहणार? पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळतं. तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो. आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या, मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या या जीवनामध्ये. मागच्या 3 वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभवनी माणूस हुशार होतो, शहाणा होतो. कमी वयामध्ये चांगले अनुभव आले. मी तर परमेश्वराचे आभार मानतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ते शिक्षण घेऊन पुढे जाऊन आता मी ठरवलं, आता मी तर परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलंय की आपलं सकाळी उठायचं, पोरांना वेळ द्यायचा, बायकोला वेळ द्यायचा, नाश्ता करायचा, बाहेर पडायचं, लोकांना भेटलं, परत दुपारी घरी 12 वाजले काही जेवण भेटलं पाहिजे. सगळं वेळेवर चाललं पाहिजे, लोकांचे कामही झाले पाहिजे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढे जातो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही ताईंवर आता नेहमी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो की तुम्ही त्याला सरपंचही केलंय आणि चेअरमनही केलं. तर एवढा जास्त भाग टाकू नका, थोडा भाग तुमच्यावरही घ्या. तसं तुम्हीच चालवता सगळं मला माहिती, पण त्यांच्या पुढे बोलावं लागतं तसं की तुम्ही पण थोडा भाग म्हणजे आहेत ना. महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे. तुम्ही काम करून देतात आता त्या बंद खोलीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. ते सगळे निमित्त मी खरं या सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय करायचं, काय नाही, कसं करायचं. आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो. म्हणजे माझं तर भाषण ऐकून कोणी म्हणणार नाही हा पडला, म्हणजे म्हणू शकतो की हा पडल्यावर याच्या डोक्यात परिणाम झाले दिसतो एवढा. पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तृत्वाची किंमत मिळाली पाहिजे. हे येतात मंत्रीपद येतात जातात, कोणी खासदार होतं, कोणी होत नाही. पण माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे, या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे. कोणीतरी काहीतरी टाकून देतं व्हॉट्सअपवर, त्याच्यावर आता अगोदर लोक गावात भांडायचे. मग मी आम्हाला अनुभव मी पाहिला आपल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत नाहीत गावात. एकही कंप्लेंट आहे ना तो मारामारी झाली, बांधा मारामारी झाली, कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली. एक कोणीतरी कमेंट टाकली आपला त्याला ठोकतोय, तो आपल्याला ठोकू राहिला आणि चालू दिवसभर त्याच्यावर. म्हणजे लोकांनी भांडण किती सोयीचं करून टाकलं. घरी बसल्या बसल्या गाडीवर झोपलं का विषारी प्रचारापासून सावध राहा. वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठीच परत आलेली नाही. आणि म्हणून या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम, आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि नियमात आणि शिस्तीत चालवत होतो. पतसंस्था ही शिस्तीत चालवत. ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे, राजकारणामध्ये मागे हटावं लागलं तरी चालेल तर संस्था टिकेल. अर्थकारण असेल संस्था ते आमचं सोडाय, बँक आमचं असंच चालू. म्हणून राजकारण आणि अर्थकारण, अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण, ते वेगळे वेगळे ठेवा. आणि तू पण संस्था उघड सांगितलं, तू तो उद्घाटनाला बोलवलं नाही. अच्छा
नाही आता मी हे काय होतं, आता अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी. आता मी तुम्हाला असं विनंती करेल, आता मी मोकळा बसलोय, तुम्हाला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांगा. याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही, मग एखादं उद्घाटन लांबच जातं. एखाद्याला गाडीचं नारळ फोडायचं होतं, एक जण आला माझ्याकडे, त्याची गाडीचे टायर बदलायची वेळ आली पण ते काय उद्घाटाला वेळ मिळाली नाही. त्याला म्हणतो तू काळजी करू नको, आता मला संपर्क कर, मी आहे उपलब्ध 24/7. आता मी ठरवलंय वाढदिवस हजर. हा, आता हे डीपी आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही, दाऊ असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल. कारण की हे मला अनुभव, आता शेवटी अनुभवातून माणूस शिकतो. त्यामुळे फोन लावा, घडी हजर राहणार, काळजी करायचं नाही. ते जसं लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते याला काय म्हणतो आपण, नाही नाही लंगर तोडतो, लंगर तोडायला पाठ चाललं. आणि आता हेच जागरण गोंधळ असला की मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना. लंगर तोडायला मी येणार, माझा विश्वास ठेवा. आणि आता कुठल्या टाइमचं बंधन नाही, मी कोणाच्याही घरी कधी येऊ शकतो, 12 वाजता जीव घालायचं.